कोकण घाटमाथा विदर्भात आज पावसाची शक्यता। कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा। रायगड रत्नागिरीसह पुण्याला ऑरेंज अलर्ट। विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। कराडमध्ये कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला। धरणात 36 टीएमसी पाणीसाठा। पावसामुळे जनजीवन विस्कळीत। भात पेरणीची रोपे कुजण्याच्या मार्गावर। शेतकरी मात्र चिंतेत। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आजही मुसळधार पावसाचा येलो अलर्ट। सकाळपासूनच जिल्ह्यात सह्याद्रीच्या काही भागात ढगाळ वातावरण। 25 जून पर्यंत जिल्ह्याला येलो अलर्ट। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस। गोदावरी नदी परिसरात पूरसदृश्य परिस्थिती। पुराचा मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। कृष्णा नदीची पाणी पातळी 3 फुटांनी वाढली। नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात कृष्णेचं पाणी। पहिला दक्षिण द्वार सोहळा पार पडण्याची शक्यता। महाबळेश्वरचा वेण्णा लेक तलाव ओव्हरफ्लो। स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा। वेण्णा तलावाच्या पाणी पातळीत वाढ। हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस। पावसामुळे आताच पेरणी केलेल्या पिकांना जीवनदान मिळालं असून शेतकरी समाधानी। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील नगर परिसरात आढळली महाकाय मगर। नागरी वस्तीमध्ये पुराच्या पाण्यातून मगर आल्याची माहिती। वाशिममध्ये कारंजा तालुक्यात नुकत्याच पेरणी केलेल्या कापसाच्या पिकावर मिलीपीड किडाचा प्रादुर्भाव। कीड नियंत्रणात आणण्यासाठी मार्गदर्शनाची शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे मागणी। चंद्रपुरात 49,000 हेक्टरवरचं पेरणी पूर्ण। यंदा 4,75,000 हेक्टरवर लागवडीचं नियोजन। पावसानं दडी मारल्याने शेतकरी चिंतेत। कापूस सोयाबीन लागवड रखडली। बुलढाण्यात पावसाची उघडीप। पावसाअभावी शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट। जिल्ह्यात केवळ 30% पेरण्या पूर्ण। पुण्यात 23 जून पासून 3 दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचं आयोजन। ड्रॅगन फ्रूट, अॅव्होकॅडो, ब्लूबेरी पिकांच्या लागवडीचं मार्गदर्शन केलं जाणार। पालघरमध्ये शेतकऱ्यांना खते देण्यास कृषी केंद्राकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप। भात खरेदी केली तरच खते देण्याची केंद्राची भूमिका। काही ठिकाणी जास्त किमतीत खत विक्री। पुण्यातून आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे मार्गस्थ होणार। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सासवडला मुक्कामी जाणार, तर संत तुकाराम महाराज पालखी काळभोर इथे मुक्कामी जाणार। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशी हार अर्पण। यवतमाळमध्ये भाविकांकडून सोन्याचा हार अर्पण। 17,68,000 किमतीचा सोन्याचा तुळशी हार अर्पण। आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात निघणार सायकल दिंडी। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत होणार सायकलचं गोल रिंगण। पैठणमध्ये आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना घोंगडे वाटप। गेल्या 10 वर्षांपासून सावंत कृपाल रुहानी मिशनच्या वतीनं वारकऱ्यांना सेवा। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुढच्या वर्षी विठुरायाची शासकीय महापूजा करावी असं साकडं। आमदार अमोल मिटकरी यांचं विठुरायाला साकडं। आमदार राहुल कुल यांच्याकडून पालखी तळाची पाहणी। विविध विभागांना सूचना। पालखीच्या स्वागतासाठी दौंड तालुका सज्ज। संत वामनभाऊ महाराजांचा पालखी सोहळा। वनवेवाडीत डोंगरातील पालखी रस्ताच बंद। मुख्यमंत्र्यांचा फोटो हातात घेऊन वारकऱ्यांनी घातलं साकडं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन महाराष्ट्रासह सीमावासियांना सुद्धा न्याय मिळवून द्यावा। महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर यांचं विठ्ठलाकडे साकडं। अमोल मिटकरींनी पंढरपुरात घेतलं विठुरायाचं दर्शन। प्रत्येकानं व्हीआयपी कल्चर बंद केलं पाहिजे। टोकन दर्शन प्रणाली चांगली, पण रांगेत सुविधांचा अभाव। भाविकांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या। अमोल मिटकरींची मंदिर समितीकडे मागणी। आषाढी यात्रेपूर्वी पंढरपूर होणार चकाचक। मंत्री गोरेंच्या संकल्पनेतून महास्वच्छता अभियान। दगडी पुलापासून ते गोपाळपूरपर्यंत महास्वच्छता अभियान। 3,500 ते 4,000 स्वयंसेवक सहभागी होणार। मुंबईत शिवसेना भवनासमोर पुन्हा येणार ठाकरे सरकार अशा आशयाचे बॅनर। सूत्र जुळणार, महाराष्ट्राचं चित्र बदलणार। महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्षात समीकरण बदलणार, बॅनरवर उल्लेख। ठाकरेंच्या भाषणानंतर पुण्यात शिवसेनेची बॅनरबाजी। पुणे शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी लावले बॅनर। ते भाषणात व्यस्त, आम्ही कामात व्यस्त आशयाचे बॅनर।
चंद्रपुरात जनसंपर्क कार्यालयात आमदार सुधीर मुनगंटीवारांचा सत्कार. लोकतंत्र सेनानींच्या मानधनात वाढ केल्याबद्दल सेनानींकडून आभार. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या महायुतीबाबत शिवसेनेत 2 मतप्रवाह. राष्ट्रवादीने आमच्या नेत्याविरोधात वक्तव्य थांबवावीत. महेंद्र दळवींचं वक्तव्य. 3ही पक्षांचे नेते ठरवतील. भरत गोगावलेंचं वक्तव्य. मुंबईत मातोश्री कलानगर सिग्नल परिसरात नितेश राणेंचे बॅनरवर हिंदू गब्बर असा उल्लेख. पालकमंत्री गुलाबराव पाटील आज जळगाव दौऱ्यावर. बचत गटाच्या महिलांसोबत घेणार जाहीर सभा. आमदार अबू आझमी सोलापूर दौऱ्यावर. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आज धाराशिव दौऱ्यावर. रक्षा खडसे तुळजापूर इथे तुळजाभवानीचं दर्शन घेणार. कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सिंचनासाठी पाणी देण्याचा प्रकल्प राबवावा. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची मागणी. हिंदी सक्तीच्या विरोधात दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी. काळ्या बॅनरवरील आशयावरून राज्य सरकारचा निषेध. मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक. मालेगावात बनावट गोरक्षक आणि गोशाळांवर कारवाई करण्यासाठी गोरक्षकांची प्रशासनाकडे मागणी. प्राणी संस्था आणि मानद प्राणी कल्याण अधिकाऱ्यांचं वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे निवेदन. बुलढाण्यात जळगाव जामोद नगर परिषदेत लेटलथीफ कर्मचारी. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त. चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यातील सोमय्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्यांवरून प्रचंड असंतोष. विद्यार्थ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत आंदोलनाचा इशारा. पहिल्याच पावसात अटल सेतूवर खड्डे. मुंबई नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर खड्डे. कंत्राटदाराला ठुठावला 20 लाखांचा दंड. MMRDAच्या सूत्रांची माहिती. अमरावती शहरात 5 नव्या ई बस दाखल. प्रवाशांसाठी ई बस लवकरच उपलब्ध. लवकरच अधिकृत उद्घाटनानंतर प्रवाशांसाठी सेवेत दाखल होणार ई बस. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. खासदार बळवंत वानखडे, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर उपस्थित. स्पर्धेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा सहभाग. छत्रपती संभाजीनगरात उनो मिंडा कंपनी ईव्ही वाहनांचे स्पेअर पार्ट बनवण्याचा प्रकल्प उभारणार. 88 एकरांवर उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाला 210 कोटींची गुंतवणूक करणार. बारामतीतल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची आज पंचवार्षिक निवडणूक. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार. 24 जूनला निवडणुकीचा निकाल. 26 जून रोजी म्हाडाचा जनता दरबार. म्हाडाच्या इमारतींबाबत नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी दरबार. वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील सभागृहात आयोजन. मुंबईत परळ इथे 10 कामगार संघटनांच्या प्रमुखांची 23 जून रोजी सभा. गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर चर्चा होणार. मुंबई पोलीस आणि अँटी नार्कोटिक्स विभागाची आज मुंबईत जनजागृती रॅली. वांद्रे रिक्लेमेशन बस डेपोतून जनजागृती रॅली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.